धन्वंतरी स्तवनापासून सुरुवात करूया. शंखं चक्रं जलौकां दधतामृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसश्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगगनं प्रौढदावाग्निलीलम्. आजपासून आपण शारंधार संहिता बघणार आहोत. तर त्यातलं स्वरस, क्वाथ, कल्क, मंथ वगैरे या ज्या व्याख्या आहेत त्याच्या, तर त्या आपण बघूयात. म्हणजे आपल्याला त्या जेव्हा आपण ग्रंथ वाचू तेव्हा ते सोपं जाईल. हं? काही काही तर व्याख्या आपल्याला माहित असतात स्वरस वगैरे याच्या, तरी पण आपण एकदा अगदी हार्डली 3-3, 2-2, 3-3 अशा व्याख्या आहेत प्रत्येकाच्या, तर आपण त्या पटापट पाहून घेऊया. ओके. हा शारंधार संहितेचा मध्यम खंड किंवा द्वितीय खंड आहे. आणि या द्वितीय खंडामध्ये पूर्ण या औषधी वनस्पतींचं किंवा औषधीच्या ज्या ज्या कल्पना आहेत त्यांचं वर्णन केलेलं दिसतं. हं. तर पहिला आहे स्वरसाध्यायः, स्वरसाचा अध्याय. द्वितीय खंडे आदौ स्वरसादीनां अभिधानात स्वरसादीन आह. त्यामुळे द्वितीय खंडामध्ये पहिल्यांदा स्वरसादींचं वर्णन केलेलं आहे. अथातः स्वरसः कल्कः क्वाथश्च हिमफाण्टकौ नेयाः कषायाः पञ्च एते लघवः स्यु यथोत्तरम्. स्वरस, कल्क, क्वाथ, स्वरस, कल्क, क्वाथ, हिम आणि फांट असे 5 पंचकषाय म्हणून सांगितले जातात. हेच वर्णन असं याच्या समान वर्णन असं चरकामध्येही आलेलं आपल्याला दिसून येतं. चरकामध्येही पंचकषायांचं वर्णन केलेलं आहे. ते वर्णन चरक सूत्रस्थान अध्याय 4 याच्यामध्ये दिसून येतं, जिथे सगळ्या प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे कषाय 50 कषाय कल्पना या तिथे मांडलेल्या आपल्याला दिसतात. सारखं हे खाली जाते. अथ मध्यमखंड हा प्रारभ्यते. इथे मध्यमखंड सुरू होतो. प्र अधिक आरभ्यते, प्रारभ्यते. मध्यमखंड सुरू होतो. तत्र आदौ कषाय संज्ञक वृत्तम आह. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही कषाय म्हणजे काय हे सांगणारं वृत्त या ठिकाणी लिहिलेलं आहे. वृत्त लिहिणं म्हणजे श्लोक लिहिणं. तर कषाय सांगणारं किंवा कषायांचं वर्णन, संज्ञेचं वर्णन करणारं असं वृत्त आम्ही इथे सांगत आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला अथातः हा शब्द आहे. अथात हा शब्द बऱ्याचशा ग्रंथामध्ये सुरुवातीला पहिल्या श्लोकामध्ये दिलेला असतो. त्याचा अर्थ काय तो इथे दिलेला आहे. अथ शब्दो मंगलार्थ. हा अथ शब्द हा मंगलकारी आहे. मंगल या म्हणजे जे काही आपण ग्रंथ लिहितोय तो मंगलमय हो, कल्याणमय हो या अर्थाने अथ शब्द घातला जातो. आणि अत अत म्हणजे अतः. ऍक्च्युली अतः म्हणजे आता यापुढे किंवा याच्या नंतर, अनंतरम या अर्थी अतः हा शब्द घातला जातो. अथ इति प्रथम खंडानंतरम म्हणजे पहिल्या खंडानंतर आता या द्वितीय खंडाचं वर्णन आता आम्ही सुरू करत आहोत असं जेव्हा म्हणायचं असेल त्यावेळेला अथातः असा शब्द वापरला जातो. एते पंचकषायाः हे पंचकषाय आहेत. कुठले? ते यथोत्तरम लाघवम स्युः. ते एते लाघवाः स्युः यथोत्तरम. ते पंचकषायाः ते म्हणजे 6 तौते ही पंचकषायाची सर्वनाम आहे. आपण आपण ज्याप्रमाणे असं म्हणतो की अ, अ, एखादं वाक्य घेतलं समजा मंदार इथे आहे. आणि नंतर आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं असेल तर आपण म्हणतो हा इथे आहे किंवा हा माझ्याकडे आला आहे. अशा पद्धतीने आपण
त्याचं वर्णन करत असतो. तर ते जसं वर्णन करतो, तिथे ज्याप्रमाणे आपण सर्वनामाचा वापर करतो, त्याप्रमाणे इथे सर्वनाम एकदा वर्णन करून झालेलं आहे, की हे कषाय आहेत आणि आता ते कषाय. ते यथोत्तरम सहा तौ ते म्हणून ते आलेलं आहे. इथे ते म्हणजे ते या अर्थी नाहीये. मराठीतला ते नाहीये. सहा तौ ते. इथे तदचं बहुवचन म्हणून इथे या ते हा शब्द आलेला आहे. त्यामुळे ते यथोत्तरम लघवः स्युः इति. ते पंचकशाय हे लघु यथोत्तर लघु असतात किंवा आहेत. यो यस्मात उत्तरो यथोत्तरम, जो ज्याच्यापेक्षा उत्तर तो यथोत्तर. जो म्हणजे स्वरसापेक्षा कल्क हा उत्तर आहे, नंतर सांगितला गेला. कल्कापेक्षा क्वाथ हा नंतर सांगितलेला आहे. क्वाथापेक्षा हिम हा नंतर सांगितलेला आहे आणि हिमापेक्षा फांट हा नंतर सांगितलेला गेला. त्यामुळे ते यथोत्तर असं म्हटलं जातं. ते के स्वरस कल्क क्वाथ हिम फांट संज्ञा. हा स्वरस कल्क क्वाथ हिम आणि फांट ते कोण कोण आहेत त्याचं वर्णन केलेलं. स्वरस इति सद्यो रसः. स्वरस म्हणजे सद्य रस. कल्को दृषदी पेशिताः. कल्क म्हणजे काय तर काही कुठल्या तरी कुटण्याच्या यंत्रांनी पेषण केलेला. पेषण म्हणजे कुटलेला. कुटलेला असा जो काही एखादी वनस्पती आहे तर त्याला त्या वनस्पतीचा कल्क असं म्हटलं जातं. क्वाथः क्वथिताः कषायः. क्वाथ म्हणजे क्वथित किंवा कषाय. बंद पडते का? क्वाथः क्वथिताः कषायः. हिम इति शीत कषायः. म्हणजे हिम म्हणजे काय तर काढाच करायचा आहे पण तो थंड करून मग प्यायचा आहे. बरेच जण असं म्हणतात की रात्री काढा करायचा आणि मग तो थंड करून सकाळी प्यायचा असंही काही जणांचं म्हणणं आहे. तर त्याप्रमाणे इथे शीत कषायाचं वर्णन केलेलं दिसतं. फांट इति जलप्लावितम चूर्णम. फांट म्हणजे काय जलामध्ये घातलेलं चूर्ण म्हणजे जलप्लावित किंवा जलामध्ये तरंगणारं चूर्ण म्हणजे फांट. प्लावित प्लवन हा शब्द आहे. प्लव हा धातू आहे. प्लव म्हणजे पोहणे. तर प्लावित म्हणजे काय तरंगलेले असे ते चूर्ण. आता इथे दोन प्रकारच्या टीका आहेत. वरची जी टीका आहे ती नुसती दीपिका टीका आहे. दी असं लिहिलेलं आहे आणि खालची जी टीका आहे त्याला गूढार्थ दीपिका टीका असं म्हणतात. तर गूढार्थ दीपिका टीका काय सांगतात? अथात इत्यादी. अथ इति रोगगणनानंतरम स्वरसा. हा आता अथ इति म्हणजे रोगगणनानंतरम म्हणजे पहिला जो पहिला जो प्रथम खंड जो केलेला आहे तो रोगांचं वर्णन केलेलं आहे आणि रोगांची गणना बहुधा ती शेवटच्या श्लोकामध्ये अध्यायामध्ये केलेली दिसते. इति प्रसिद्धा गणिता ये किल उपद्रवा भुवी असंख्याश्च अपरा धातुमूल जीवादी संभवा. अशा प्रकारे शेवटचा श्लोक दिसतो. त्याचा अर्थ असा आहे की सगळ्या रोगांची गणना ही शेवटच्या अध्यायात केल्यानंतर आता आम्ही स्वरस कल्क क्वाथ हिम यांचं वर्णन करतो. रोगगणनानंतरम स्वरसाः कल्काः क्वाथाः हिमाः फांटाः एते पंचकषायाः नेयाः ते च यथोत्तर लघवाः. ते च यथोत्तरम लघवाः स्युः इति योजना. यथोत्तरम इति स्वरसात कल्को लघुः एवं उत्तरम नेयम. हे मी सांगितलं तसंच. ननु स्वरसो गुरु भवति. स्वरस हा गुरु असतो. तस्य अपेक्षया अन्ये लघवाः. त्याच्या अपेक्षेपेक्षा इतर हे लघु सांगितलेले गेलेले. तत्कथम तस्यैहि वादौ तस्यैहि आदौ अभिधानम. आदौ असा शब्द आहे. तस्यैहि अधिक आदौ म्हणून तस्यै वादौ वादौ अधिक अभिधानम. औ अधिक अ म्हणजे व म्हणून किंवा अव
असा शब्द होतो. आदौ अधिक अभिधानम म्हणजे औ अधिक अ. औच्या पुढे म्हणजे स्वरसंधी आहे त्याच्यामुळे याच्या पुढे अ लागलेला औच्या पुढे अ लागल्यामुळे अव असं रूप तयार झालं आणि आदौ अधिक आदाव अभिधानम असं तयार झालं आणि तस्यैही तस्यैही अधिक आदौ असा शब्द आहे इथे थोडा वेगळा संधी होतो तो आपण पुढे कधीतरी बघूयात. इथे स्व म्हणजे आधी व्यंजनाचं हलंत शब्द आहे आणि मग नंतर पुढे आदौ म्हणजे स्वर आलेला आहे त्यामुळे तस्यैव आदौ असं रूप झालेलं आपल्याला दिसतं. पुढे स्वरसस्य गुरुत्वे स्वरसस्य गुरुत्वे प्रथमत्वे प्रमाणम आह स्वरसस्य गुरुत्वाच्च फलम अर्धम प्रयोजये त्यामुळे अर्ध फल स्वरस घ्यायचा आहे. अर्ध पल म्हणजे 40 ग्रॅम त्यामुळे अर्ध पल याचा अर्थ होतो फक्त 20 ग्रॅम एवढा स्वरस आपल्याला घ्यायचा आहे. एकच मिनिट मी हे बंद करून पुन्हा चालू करते कदाचित येईल. बहुतेक राहील आता. हं. स्वरसस्य गुरुत्वाच्च अर्धपलम प्रयोजयेत अर्धपल स्वरस वापरायला सांगितलेलं आहे. स्वरसस्य क्वथितादि गौरव क्रिया अभावात आदौ अभिधानम म्हणजे स्वरस हा क्वाथ इत्यादींच्या पेक्षा गुरुता त्याची कमी असल्यामुळे त्याचं वर्णन आधी केलेलं आपल्याला दिसून येतं. यद्वा लघु अपेक्षया गुरुः पूज्यः अतः स्वरसस्य गुरुत्वादौ अभिधानम तथा च तथा च उक्तं वाग्भटे भेषज कल्पनास्थाने रसः कल्को कल्कः श्रुतः शीतः फाण्टश्च कल्पना म्हणजे नेहमी गुरुचं आधी वर्णन केलं केलं जातं आणि म्हणून इथे पहिल्यांदा स्वरसाचं वर्णन आधी केलेलं आहे. त्यामुळे वाग्भटामध्येही असंच लिहिलेलं आहे. भेषज कल्पनास्थानामध्ये असं वर्णन केलेलं आहे. रस, कल्क, श्रुत, शीत, फाण्टश्च कल्पना पंचधा एव कषायाणाम पूर्वम पूर्वम बलाधिकाः. तुम्ही तुमच्याकडे थोडंसं झूम करून घ्या म्हणजे तुम्हाला दिसेल. हं. मी झूम केलं की ते जातच आहे. ते पुन्हा दुसऱ्या पेजवर जाते. तर तुम्ही तुमच्याकडे तो जो स्क्रीन आहे तो झूम केला तर तुम्हाला ते बरोबर दिसेल की मोठ्या अक्षरात. हं. नाही दिसलं तर मला सांगा. पण बहुतेक तरी दिसेल झूम केलं. मी स्मॉलच ठेवते म्हणजे मग सगळ्या म्हणजे परत परत ते वेगळ्या पेजवर नाही जाणार. हे का होतंय असं? आता बघूया. स्लाइड शो होतोय त्याचा.
पुढे ठेवलं तर दिसतंय मॅडम झूम केल्यावर. पण अगं ते पुन्हा स्लाइड शोलाच जाते, काही हलवलं नाही ना की स्लाइड शोलाच जाते ती. अच्छा. बघूयात आपण. ठीक आहे, तुम्हाला दिसतंय ना असं मोठं करून झूम हो करून? हो हो हो. ठीक आहे, बघूया. ओके, मग वाग्भटामध्येही असं लिहिलंय की रस, कल्क, श्रुत, शीत, फांट ह्या 5 कल्पना आहेत. पंचधा एव कषायणम पूर्वम पूर्वम बलाधिकः, यांनी उलट्या दिशेने सांगितलं की या 5ही कल्पना पूर्व पूर्व बलाधिक अशा आहेत. म्हणजे पुन्हा तेच की रस, कल्क, श्रुत, शीत, फांट हे एक 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 पहिल्यांदा रस हा बलवान आहे, अशा प्रकारे सांगितलेलं आहे. कषायः इति कषाय द्रव्य साधितत्वात, कषाय म्हणजे कषाय द्रव्यांनी जे साधित झालेलं आहे त्याला कषाय असं म्हटलं जातं. म्हणजे वनस्पती द्रव्यांनी जे सिद्ध केलं जातं त्याला कषाय असं म्हणतात. यद्वा कषायाः कषाय नामानः, कषाय म्हणजे कषाय नाम या नावानी जे येतात त्यांनाही कषाय असं म्हटलं जातं. म्हणजे कषाय हा शब्द दोन्ही अर्थाने वापरला जातो. या 5ही कल्पनांनाही कषाय म्हटलं जातं आणि कषाय संज्ञक म्हणजे जे आता आपण पाहिलं ते स्वरस, कल्क, क्वाथालाही कषाय ही संज्ञा दिली जाते. संज्ञा परो अयम कषाय शब्द, त्यामुळे हा संज्ञापर शब्द आहे. म्हणजे 2 वेगवेगळ्या संज्ञा या कषाय या अर्थाने येतात. एक म्हणजे पंचकषाय, जे कषाय द्रव्यांनी तयार केले जातात त्याला कषाय असं म्हटलं जातं. आणि एक म्हणजे क्वाथ किंवा क्वाथ कल्पना म्हणजे कषाय कल्पना. पुढे अथ तेषु पूर्वम स्वरस कल्पनाम आह, सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वरस कल्पना पाहूया. काय म्हणतात? आहतात तत्क्षणात कृष्टात द्रव्यात क्षुण्णात समुद्धरे. म्हणजे काय तर पूर्ण वाचूया. वस्त्र निष्पीडितो यः सरसः स्वरस उच्यते. पूडवं चूर्णितं द्रव्यं क्षिप्तं च द्विगुणे जले अहोरात्रं स्थितं तस्मात् भवेद्वा रस उत्तमः. आदाय शुष्कद्रव्यं वा स्वरसानाम् असंभवे जले अष्टगुणिते साध्यं पादशिष्टं च गृह्यते. स्वरसस्य गुरुत्वाच्च फलमार्धं प्रयोजयेत् निशोषितं च अग्निसिद्धं फलमात्रं रसं पिबेत. तर वेगवेगळ्या प्रकारे रस कसा काढायचा याचं वर्णन या ठिकाणी आलेलं दिसतं. म्हणजे कृती दिसते, स्वरसाची कृती. तर काय म्हणतात? आहतात. आहतात या शब्दाचा खाली अर्थ दिलेला आहे. आहतात इति क्षतात, शकलीकृतात, क्षत केल्याने म्हणजे त्याचे तुकडे तुकडे केल्याने किंवा शकल तयार केल्यानंतर शकलीकृतात, तत्क्षणात कृष्टात म्हणजे त्या क्षणी, काढल्या तत्क्षणात या शब्दाचा अर्थ आहे की काढल्या तत्क्षणात कृष्टादिती सद्य उत्पाटितात, सद्य उत्पाटितात म्हणजे आत्ताच नुकतंच द्रव्य काढलेलं आहे आणि ते द्रव्य लगेच कुटायला घेतलं. याला हे जे फ्रेश द्रव्य आहे किंवा नुकतंच काढलेलं जे द्रव्य आहे ते कुटून त्याचा रस तयार करणं याला म्हणतात स्वरस. आणि मग तो रस वस्त्र निष्पीडित करणं म्हणजे वस्त्रातून गाळून घेणं याला त्याचा स्वरस असं म्हटलं जातं. तत् लक्षणम यथा, त्याचं लक्षण सांगितलेलं आहे. आहतात इति, आहतात ईदृशात द्रव्यात समुद्भवो रसः स स्वरस इति उच्यते. अशा प्रकारच्या द्रव्यात जो तयार झालेला रस आहे त्याला स्वरस असं म्हटलं जातं. कीदृशात तम आह, म्हणजे त्यांनी आधी वाक्य दिलं की या प्रकारच्या द्रव्यांपासून तयार केलेला जो रस आहे त्याला स्वरस असं म्हणतात. ईदृशात द्रव्यात समुद्भवो रसः स स्वरस उच्यते. मग कीदृशात कुठल्या प्रकारचं द्रव्य? तम आह, ते इथे सांगतायत. कसं द्रव्य पाहिजे? आहतात, जे आहत केलेलं गेलेलं आहे. हत, अन शब्द आहे
आ अधिक हन धातू आहे, त्याचं हत हे रूप झालेलं आहे. हत म्हणजे कुटले गेलेले. कुटले गेलेले. आ म्हणजे त्याला काहीतरी मर्यादा दिलेली आहे किंवा पूर्ण संपूर्णतः कुटले गेलेले. आ हे हा शब्द 2-3 प्रकारे वापरला जातो. जेव्हा तो याच्या काय कुठल्याही धातूच्या आधी असतो. म्हणजे इथे तो हत या हन या धातूच्या आधी आहे. त्यामुळे अ, जेव्हा तो धातूच्या आधी असतो तेव्हा एकतर त्याला मर्यादा म्हणून घेतलं जातं किंवा त्याला संपूर्णतः अशा अर्थाने पण घेतलं जातं. तर इथे आपण संपूर्णतः म्हणजे संपूर्णतः जे द्रव्य कुटलं गेलेलं आहे, ज्याचं आहनन झालेलं आहे, असं जे द्रव्य आहे, आहतात इति क्षतात, शकलीकृतात, शकल ज्याची केली गेलेली आहे. आणि संपूर्णतः किंवा सर्व बाजूंनी ज्याची शकल झालेली आहे, असं आपण घेऊ शकतो. तत्क्षणात, तत्क्षणात इति तत्क्षण आकृष्टात इति सद्य उत्पाटितात, म्हणजे आता नुकतंच काढलंय आणि त्याचे तुकडे तुकडे केलेले आहेत, असं जे द्रव्य आहे त्याला ते द्रव्य स्वरसासाठी वापरावं. आणि मग काय करायचंय, त्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि तो वस्त्र निष्पीडित करायचा आहे, वस्त्राने गाळून घ्यायचा आहे. म्हणजे गाळणं तुमचं इतकं सुपिरियर पाहिजे किंवा जसं वस्त्राने गाळलं जाईल त्या पद्धतीने तेवढ्या मेशची जाळी तुम्हाला वापरायला हवी. आजकाल आपण चाळणी किंवा गाळणी वापरतो, तर ती मेशनुसार म्हणजे त्याचं जे काही त्याचे जे होल्स असतात, त्याची जी भोकं असतात, ती भोकं ही किती एका काय डायमीटरमध्ये किंवा एका डायमीटरच्या काय सर्कलमध्ये किती छोटे छोटे भोकं येतील त्याला त्याप्रमाणे त्याची मोजणी होते आणि त्याला मेश असं म्हटलं जातं. तर किती मेशची चाळणी आहे, किती मेशची गाळणी आहे, त्याच्यावर त्याचं प्रमाण ठरतं. तर त्याप्रमाणे आपल्याला ते द्रव्य जे घ्यायचं आहे ते इतकं सूक्ष्म पाहिजे की जणू एखाद्या कापडी वस्त्रातून किंवा खास करून कॉटनच्या कापडातून, रेशमी वस्त्रातून ते गाळलं गेलं पाहिजे. तर इतकी छोटी बारीक गाळणी आपल्याला मिळाली तर आपण ती या स्वरसासाठी वापरू शकतो. क्षुण्णात इति उलूखलादी उलूखलादिषु मुसलादिषु कुट्टितात. आता हे पुढच्या याच्यासाठी आलेलं आहे. नाही याच्यासाठी आकृष्टात द्रव्यात क्षुण्णात. क्षुण्णात याचा अर्थ उत्खलादिषु. उत्खल म्हणजे उलूखल किंवा उत्खल. उत्खल म्हणजे जे काही आपण पाटा वरवंटा घेऊ किंवा जे काही कुटायला आपण जे काय म्हणतात त्याला कुटायचं यंत्र घेऊ. आजकाल तर आपण मिक्सरवरच करतो. पण खलबत्ता, खल आणि बत्ता जे घेतलं जातं त्याला उलूखल किंवा उखळ. पूर्वी त्याला उखळ असं म्हणायचे, म्हणून तो उलूखल हा शब्द आलेला आहे. तर असं जे यंत्र आहे त्या यंत्रामध्ये क्षुण्ण केलेलं असं द्रव्य क्षुण्णादिती उलूखलादिषु मुसलादिषु कुट्टितात. त्या मुसलादीमध्ये कुटणे म्हणजे क्षुण्ण करणे. त्याच्यानंतर काय दिलंय, वस्त्र निष्पीडित इति पटेन परिसृतो रस इति शेषः. वस्त्र निष्पीडित या शब्दाचा अर्थ आहे पट. पट म्हणजे वस्त्राने पट या शब्दाचाच अर्थ वस्त्र असा आहे. त्यामुळे पटेन परिसृतो त्याच्यातून गाळून घेतलेला असा तो रस. द्रव्यात इति सामान्य ग्रहणेन अत्र त्वग्मूल फलादीनी ग्रहणम. सामान्यतः त्वग मूल फल असं आपल्याला या ठिकाणी द्रव्य म्हणून घ्यायचं आहे. लक्षणांतरम आह कूडवम इत्यादी. इतर लक्षण काय सांगितली आहेत, कूडवम चूर्णितम द्रव्यम क्षिप्तम च द्विगुणे जले. म्हणजे एक कुडव असं द्रव्य घ्यायचंय आणि ते 2 कुडव इतक्या पाण्यामध्ये घालायचंय. आणि मग काय करायचंय, अहोरात्रम स्थितम तस्मात. एक अहोरात्र ते द्रव्य तसंच ठेवायचं आहे. अहोरात्र स्थितम तस्मात भवेद्वा रस उत्तमः. अहोरात्र ते तसंच ठेवलं तर
त्याच्यापासून जो काही रस तयार होईल तो अतिशय चांगला असेल. म्हणजे बेसिकली ज्या ज्या द्रव्यांचा आपल्याला सहज रस काढता येतोय, त्यांचा आपण त्याच क्षणी रस काढू शकतो. पण जी द्रव्य सहज रस काढण्यासारखी नाहीये, ती द्रव्य ही पाण्यामध्ये अशा एक कुडव द्रव्य घेतलं तर 2 कुडव पाणी म्हणजेच एकास 2 पट अशा पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहेत. किती वेळ? अहोरात्र म्हणजे 1 रात्र अशी अ, भिजवून ठेवायची आहे आणि मग त्याच्यानंतर त्याचा रस काढायचा आहे. अशा प्रकारे त्याचा रस निघू शकतो. अ, तर म्हणजे अ, मागे मी काही अनेक वेळेला मी दुर्वा स्वरस करते. पण मी अशा प्रकारे कधी केलेलं नाही, की ते रसामध्ये किंवा पाण्यामध्ये बुडवून ठेवलं आणि त्याचा रस काढला. मी आपलं ते खालच्या पद्धतीने अष्टगुणे जले, आटपट पाणी घालून मग तो काढा करायचा आणि मग ते त्याचा रस तयार करायचा. अशा प्रकारे मी करते. कारण सहसा दुर्वांचा पटकन रस होत नाही. दुर्वा स्वरस करताना आपल्याला शेवटी त्याच्यामध्ये काढ्या स्वरूपातच तो करावा लागतो. त्याच्यामुळे तसा न करता आपण जर ठेवून बघितलं ते द्रव्य कारण दुर्वा हे तसं म्हटलं तर नाजूक द्रव्य आहे. त्यामुळे त्याचा खरं तर रस निघायला पाहिजे किंवा काही वेळेला त्याला कुकरमध्ये शिट्टी देऊन शिजवून घेतात आणि मग करतात. पण तेही मी एकदा करून पाहिलं. पण त्यांनी खूप चांगला रस रस असा निघत नाही. म्हणून मी त्याचा शेवटी काढा करायला घेतला. पण अ, अडुळसा म्हटलं आपण, तर अडुळशाचा तशा प्रकारे स्वरस निघू शकतो. तर ज्या अ, औषधी वनस्पतींचा डायरेक्ट स्वरस निघू शकतोय, त्या औषधी वनस्पती ह्या आपल्याला डायरेक्ट स्वरस म्हणून घ्यायच्यात. जसं डाळिंबाचा स्वरस निघतो किंवा वेगवेगळ्या फळांचा हा रस निघतो, तोही स्वरसच आहे. इथे दिलेलं आहे. काय-काय द्रव्य घ्यायची आहेत आपल्याला? त्वग मूल फलादीनाम. त्वग मूल फल खरं आदिनाम म्हणताना पत्र-बित्र सगळंच. त्यामुळे पंचांग आपण वापरू शकतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे काहींचा रस हा डायरेक्ट निघेल, कुठून लगेचच निघेल किंवा काहींचा रस हा या प्रकारे पुढची जी काही स्वरसाची व्याख्या दिलेली आहे, त्याप्रमाणे आपल्याला ते एक कुडव द्रव्यामध्ये 2 पट पाणी किंवा 2 पट पाणी घालून ते पाण्यामध्ये ठेवून द्यायचं द्रव्य आणि मग त्या पद्धतीने स्वरस काढता येतो. हं. पुढे लक्षणान्तरमाह कूडवम् इत्यादी च इति पक्षांतरेण अपि स्वरसाः कथिताः. इथे कूडवं चूर्णितं द्रव्यं क्षिप्तं च द्विगुणे जले च म्हणजे जे काही द्रव्य आपण वापरणार आहोत. पक्षांतरेण स्वरसः कथिताः म्हणजे दुसऱ्या पक्षाने किंवा दुसऱ्या प्रकारे पक्ष इथे म्हणत असताना दुसऱ्या प्रकारे किंवा वेगळ्या प्रकारे स्वरस काढण्याची ही प्रक्रिया इथे सांगितलेली आहे. स यथा कूडवप्रमाणं चूर्णीभूतद्रव्यं द्विगुणजले क्षिप्तम् अहोरात्रस्थितं भवति तस्मात् यो रसः जात उत्पन्नः सोऽपि स्वरस उत्तमो नेयः. त्यालाही स्वरस असंच म्हटलं गेलेलं आहे. जो एक रात्रभर ठेवून मग त्याचा रस काढायचा यालाही स्वरस म्हटलेलं आहे. कुडव ग्रहणम अत्र सकल मान द्योतनार्थम म्हणजे कुडव हा शब्द हा खास करून इथे का वापरला मग दुसरं पल्लवकाने वापरलं किंवा कर्षकाने वापरलं तर जर एखाद्या द्रव्याचा रस काढायचा असेल तर एक कुडव तरी द्रव्य पाहिजे तर आपल्याला त्याचा काहीतरी रस आपल्या हातामध्ये पडेल. हं. या अर्थाने म्हणून सकल मान द्योतनार्थम सकल मान सांगण्यासाठी म्हणून ते एक कुडव असं वर्णन केलेलं दिसून येतं. पुढे अ, अहोरात्रेण रात्रग्रहणेन हिमकषायात भिन्नो ज्ञातव्याः. हिमकषायापेक्षा हा वेगळा आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. जरी अहोरात्र
हा शब्द हिम आणि कषाय यांच्यासाठी पण सांगितला जातो. कारण ते अहोरात्र म्हणजे खरं तर अहोरात्र म्हणत असताना च रात्र उच म्हणजे एक दिवस असं खरं तर घ्यायला पाहिजे. पण बरेच वेळेला हिम आणि फांट याबाबत सांगतात की फक्त रात्रीच ठेवा आणि सकाळी उठून त्याचा स्वर हे तो रस किंवा तो हिम किंवा तो फांट तुम्ही औषध म्हणून घेऊ शकता. पण अहोरात्र या शब्दाचा अर्थ अहाच रात्रौच अहोरात्र हा म्हणजे दिवस आणि रात्र म्हणजे एक दिवस आणि एक रात्र म्हणजे 12-12 तास असं मिळून 24 तास असं खरं तर घ्यायला पाहिजे. पण बहुतांशी इतका वेळ लागत नाही. नाहीतर ते द्रव्य हे म्हणजे त्याचा कोथ व्हायला सुरुवात होईल. जर ते नाजूक द्रव्य असेल तर त्याचा कोथ व्हायला सुरुवात होऊ शकते. हे त्यांनी शेवटची मर्यादा अशी कदाचित सांगून ठेवली असावी, की तेवढ्यापर्यंत तुम्ही ते द्रव्य ठेवू शकता. जर एखाद्या द्रव्याचा स्वरस निघतच नसेल, तर तेवढ्यापर्यंत तुम्ही ते द्रव्य ठेवू शकता. म्हणजे त्याचा स्वरस निघेल. हं. मतांतरमाह यथा आदौ इत्यादी. आदाय इत्यादी. आदाय शुष्क द्रव्यम वा स्वरसानाम असंभवे. म्हणजे जेव्हा त्यांचा असा स्वरस होऊ शकत नाही, जेव्हा वरच्या 2 पद्धतीने स्वरस होत नाहीये, अशा वेळेला आपल्याला ते द्रव्य घ्यायचंय. जे काही शुष्क द्रव्य आहे ते घेऊन ते अ, किती 1 अष्ट जलामध्ये म्हणजे 1 अष्ट नाही 8 पट जलामध्ये ते घालायचं आहे. आदाय शुष्क द्रव्यम वा स्वरसानाम असंभवे जले अष्टगुणिते अ, साध्यम पादशिष्टमच्या गृह्यते. म्हणजे 8 पट पाणी त्याच्यामध्ये घालायचं. म्हणजे 1 किलो द्रव्य घेतलं तर 8 किलो पाणी घालायचं आणि मग त्याचा 1/4 इतका काढा करायचा आहे. आदाय इत्यादौ स्वरसानाम असंभवे. स्वरस जेव्हा होऊ शकत नाही त्यावेळेला असंभवे इति अविद्यमाने. स्वरस जेव्हा होऊ शकत नाही त्यावेळेला शुष्क द्रव्यम क्षुण्णम शुष्क द्रव्य कुटून यथा परिमाणम आदाय गृहीत्वा यथा परिमाण ते घ्यायचं आहे. गृहीत्वा अष्टगुण गुणिते पानीये साध्यम क्वथितम इति अर्थ. हा 8 पट पाण्यात घालून त्याचा काढा करायचा आहे. तस्मात् यत् पादावशेषं भवति तस्य अपि स्वरस संज्ञा. जेव्हा ते 104 उरेल तेव्हा त्यालाही आपल्याला स्वरस अशी संज्ञा देता येते. यथा परिमाणादीना क्वाथादी भिन्नम एतत्. या ठिकाणी जे काही पाण्याचं प्रमाण आहे ते क्वाथापेक्षा भिन्न आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पाणी जे वापरलेलं आहे ते 8 पट पाणी वापरलेलं आहे. त्यामुळे क्वाथापेक्षा हे भिन्न पाणी आहे. कारण पाण्याचं प्रमाण हे भिन्न आहे. क्वाथामध्ये जवळ-जवळ 16 पट पाणी घालायला सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी फक्त 8 पटच पाणी घालायचं आहे. क्वाथादी भिन्नम एतत्. इदानीम अनुक्तेषु पानार्थम परिमाणपूर्वकम प्रक्षेपम स्वरसस्य इति. पुढे जो श्लोक दिलेला आहे स्वरसस्य गुरुत्वाच्च फलमर्धम प्रयोजयेत. या ठिकाणी स्वरस किती घ्यावा किंवा स्वरसाचं प्रमाण हे औषध म्हणून किती असावं याचं वर्णन ते करतात. त्या ठिकाणी स्वरस हे अर्धपल म्हणजे 20 ग्रॅम इतका स्वरस घ्यायचा आहे. कारण का तर स्वरस हा गुरु आहे. स्वरसस्य आद्ये अर्धफलम प्रयोजयेत. पानार्थम इति अर्थ. हा पिण्यासाठी स्वरस हा अर्धफल घ्यायचा आहे. निशोषितम अग्निसिद्धम च स्वरसम फलमात्रम पिबेत इति अर्थः. जर निशोषित स्वरस असेल म्हणजे शुष्क अशा द्रव्यापासून तयार झालेला अग्निसिद्ध असा स्वरस असेल तर तो मात्र 1 पल इतका घ्यायचा आहे. कारण तो थोडा आधीच्या स्वरसापेक्षा लघु होतो किंवा लघु तो उकळल्यामुळे तो लघु होतो किंवा त्याचा तितका अर्क हा उतरत नाही आणि म्हणून तो 1
पल इतका सांगितलेला आहे. पलमात्रम पिबेत इति अर्थ. हा पलमात्र त्याचं पान करायचं आहे. पुढे पिबेत इति अर्थ. हा तयोः किंचित लघुत्वात, कारण ते किंचित लघु आहे. तेषु गूढार्थ दीपिकेमध्ये तेषु स्वरसकल्पनाम आह एवं भूतात क्षुण्णात कुट्टितात द्रव्यात यः यंत्र निष्पीडितो रसो भवेत स स्वरस उच्यते. किम भूतात द्रव्यात, कशा प्रकारचं द्रव्य, तर आहतात शस्त्रादीन छिन्नात इति अर्थः. आहतः स्यात् प्रतिघाते आहतम क्षतिते अपि च इति विश्वकोशः. आहत म्हणजे काय, तर प्रतिघाते किंवा त्यालाच क्षतिते असा पण शब्द आलेला दिसतो. गूढार्थ दीपिका टीका ही पुन्हा पुन्हा तेच म्हणजे त्याच गोष्टी आहेत. मी फक्त वाचून घेते, जर काही वेगळं असेल तर आपण त्याचं स्पष्टीकरण बघूया. आहतात न हतम अहतम तस्मात् न हतम अहतम तस्मात् कृमी अग्न्यादिभिः अदूषितात कृम्यादि दूषितस्य भेषज कल्पे निषेधात. या ठिकाणी आहताचा वेगळं रूप सांगितलेलं दिसतं. आहतात याचा अर्थ न हतम अहतम, पण खरं तर तो अहत हा शब्द झाला. आपल्याला आहत हा शब्द पाहिजे आहे, त्यामुळे ते हन धातूचंच रूप आहे हे आपण इथे लक्षात घ्यायचंय. आहतात न हतम अहतम तस्मात कृमी अग्न्यादिभिः अदूषितात. कृमी अग्नी यांच्यापासून दूषित झालेलं नसायला पाहिजे. अग्नी याच्यापासून पण दूषित होऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे एखाद्या वनस्पतीचं जर आपण काष्ट घेतलं आणि ते जर काष्ट हे अग्निसिद्ध झालं असेल किंवा अग्नी त्याला लागला असेल तर ते काष्ट आपल्याला घ्यायचं नाहीये. त्यामुळे कृमी किंवा अग्नी हे याच्यानी बाधित न झालेलं असं कृम्यादि दूषितस्य भेषज कल्पे निषेधात. कृम्यादि दूषित असं जे काही वनस्पती आहे ते भेषज कल्पामध्ये घ्यायचे नाहीये. यद्वा मॅडम तत्क्षणात हे आकृष्टात आहतात ह्याचा अर्थ सांगा ना. आहतात न हतम अहतम तस्मात्. न हतम अहतम ऍक्च्युली तो म्हणजे मलाही नीट नाही कळलाय खरं तर. असं अर्थ अपेक्षित नाहीये खरं इथे. न हतम अहतम म्हणजे जे हत नाही झालेलं असं. अहत असं कसं होईल, म्हणजे हत म्हणजे हन म्हणजे काय काय तो फक्त हिंसा तोडणं केलेलं असा अर्थ किंवा आहे का त्याचा? हा फक्त तोडणं असा अर्थ असेल का? पण तरी हत या शब्दाचाच अर्थ मारणे किंवा हिंसा करणे असा होतो. म्हणजेच ते कुटलेलं असा अर्थ घ्यायला पाहिजे. आणि न हतम या शब्दाचा अर्थ असा होतो की न कुटलेलं. तर तसं अर्थ नाही अपेक्षित आहे खरं तर, असं मला तरी वाटतं. त्यामुळे आणि आहत आहे, अहत असा शब्दच नाहीये तिथे. त्यामुळे खरं तर आहत म्हणजे आ अधिक हन धातू आहे आणि हनचं कर्मणी भूतकालवाचक म्हणजे कुठले गेलेले असा अर्थ त्या ठिकाणी होतो. त्यामुळे आणि मी सांगितलं तसं आ इति मर्यादायाम, आ मर्यादायाम म्हणजे संपूर्णतः कुठले गेले किंवा शेवटपर्यंत कुठले गेले असा अर्थ आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो असं. ठीक आहे, फारच त्रास देतात. ओके. हा कृम्यादि दूषितस्य भेषज कल्पे निषेधात यद्वा तत्क्षण आकृष्टात इति वा पाठः. तत्क्षण आकृष्टात तत्क्षण आनितात म्हणजे त्या क्षणी आणलेले. आ अधिक नी धातू आहे. नी म्हणजे नी नयती त्याचं कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण झालेले. त्यामुळे आनित म्हणजे आणलेले. नी नेणे आनित म्हणजे आणणे. नी नयती आ अधिक नी म्हणजे आणणे. जसं गम गच्छती आ अधिक गम म्हणजे आगच्छती असं जसं रूप होतं तसं याचंही रूप झालेलं दिसतंय.
स्वरसस्य प्रकारान्तरम् आह कुडवम् इत्यादि। चतुष्पलं चूर्णितद्रव्यम् औषधं पुनः द्विगुणे अष्टपलम् इति जले क्षिप्तम् अहोरात्रं स्थितं तस्मात् पात्रात् पूतं गृहीतं स वा उत्तमो रसः स्वरसो भवेत्। म्हणजे चतुष्पल 4 पल असं द्रव्य घ्यायला सांगितलेलं आहे इथे। 4 पल म्हणजे 1 कुडव असा अर्थ होतो। त्यामुळे कुडव म्हणजे 4 पल, 1 पल म्हणजे 40 ग्रॅम, त्यामुळे 4 चोक 16 160 ग्रॅम म्हणजे 1 कुडव। चतुष्पलम चूर्णितम द्रव्यम चूर्ण असं चूर्णित केलेलं द्रव्य त्याच्यामध्ये 2 पट पाणी घालायचंय, त्यामुळे 8 पट पाणी घालायचंय। हा वेगळाच हे दिलेला दिसतोय ना इथे। आपल्याला काय सांगितलंय, कुडवम याच्यामध्ये 8 पट पाणी घालायचंय। अच्छा, अष्टपलम चतुष्पलम नाही, हा बरोबर, हे जरा वेगळंच कॉम्बिनेशन दिलेलं आहे, किंवा हे स्वतः गूढार्थ दीपिका जे टीकाकार आहेत तर त्यांनी केलेलं असं दिसतं की चतुष्पल चूर्णित द्रव्य 4 पल असं द्रव्य घ्यायचंय, त्याच्यामध्ये 2 पट इतकंच पाणी घालायचंय। इथे आपल्याला 8 पट पाणी घाला असं सांगितलेलं आहे। जले अष्टगुणिते किंवा ओके सॉरी कुडवम चूर्णितम द्रव्यम क्षिप्तम च द्विगुणे जले याचंच वर्णन करतायत अजून। त्यामुळे कुडव म्हणजे 4 पल म्हणजे 160 ग्रॅम, आणि त्याच्यामध्ये 2 पट पाणी म्हणजे 8 इंटू 4 पल, 8 इंटू 1 पल म्हणजे पुन्हा 8 चोक 32 म्हणजे 320 ml पाणी घालायचंय त्याच्यामध्ये। जले क्षिप्तम अहोरात्रम स्थितम, एक अहोरात्र ठेवायचं आणि वस्त्रपूत करायचं, त्याच्यातून चांगला स्वरस निघतो। आर्द्र द्रव्य अभावे शुष्क द्रव्यस्य अपि स्वरसो भवेत् इति आह आदाय इति सस्वरसः स्वरसानाम् आर्द्र द्रव्याणां वा असंभवे शुष्कम् आदाय अष्टगुणी जले साध्यं पादशिष्टं च गृह्यते। पुनः गृहीतत्वात् स्वरसस्य गुरुत्वात् फलम् अर्धं प्रयुञ्जते। पुन्हा गृहीतत्वात् स्वरसस्य गुरुत्वात्, मग त्याच्यापासून जो काही स्वरस होईल तो अर्धपल असा घ्यायला सांगितलेला आहे। अर्धपलम प्रयुञ्जते चेत निशोषितम रात्री स्थापितम अग्निसिद्धम चेत फलमात्रम पिबेत इति योजना। जे निशोषित आहे, जे रात्री ठेवलेलं आहे, रात्री स्थापित म्हणजे निशोषित असं द्रव्य पाण्यामध्ये 8 पट पाण्यामध्ये घालून ठेवायचंय रात्रीमध्ये, आणि मग त्याचा स्वर मग ते अग्निसिद्ध करायचंय आणि मग त्याचा स्वरस करायचा आहे। म्हणजे ते 1/4 असं उरवायचंय, 4 भाग उरवायचंय। ननु इदम स्वरस लक्षणम रात्री स्थितत्वात हिमलक्षणे अग्नि पक्वात क्वाथलक्षणे च व्यभिचरती। आता हे जे ननु या शब्दाचा अर्थ आहे खरोखरच हे जे लक्षण आहे, हे जे स्वरसाचं लक्षण आहे ते कसं आहे की ते रात्री ठेवल्यामुळे, रात्री ते आपण ठेवतोय त्याच्यामुळे ते हिमाच्या समान आहे, आणि अग्निपक्व झाल्यामुळे ते काढ्याच्याही समान आहे, क्वाथाच्या समान आहे। क्वाथ लक्षणे अग्निपक्वात क्वाथ लक्षणेच्या व्यभिचरती, तो व्यभिचार होऊ शकतो। व्यभिचार म्हणजे फॉल्स काहीतरी होणं, म्हणजे त्याला आपण हिम म्हणायचं का क्वाथ म्हणायचं असा प्रश्न निर्माण होऊ शकतो। म्हणून ते काय म्हणताय, यतः वाग्भटे इदं स्वरसलक्षणं लिखितं सद्य समुद्धृत क्षुण्णात् यः स्रवेत् पटपीडनात् वस्त्रनिष्पीडितो यः सस्वरस रस उच्यते। अतो लक्षणे व्यभिचारः उच्यते। इदं तन्त्रान्तरमतं यद्वा षोडश गुणे नीरे सिद्धं भवति
स्वरसो अष्टगुणे नीरे भवती इति भेदः. मग याच्यात तुम्हाला काय व्यभिचार दिसतोय? तर आपल्याला क्वाथ कसा करायचा आहे, तर तो 16 पट पाण्यात करायचा आहे आणि स्वरस कशात करायचा आहे, तर तो 8 पट पाण्यात करायला सांगितलेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही व्यभिचार नाही असं ग्रंथकारांचं म्हणणं आहे. व्यभिचार म्हणजे चुकीची भावना नाही, चूक नाही. त्यामुळे आपल्याला स्वरसासाठी 8 पट पाणी घालायचं आहे आणि काढ्यासाठी 16 पट पाणी घालायचं आहे. पुढे आता हे झालं स्वरस. आता स्वरसातले प्रक्षेप दिलेले आहेत. प्रत्येक जे काही वेगवेगळ्या कल्पना त्यांनी केलेल्या आहेत, त्या कल्पनेनंतर त्याच्यामध्ये घालायची द्रव्य याचंही वर्णन बरेच ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. प्रक्षेप प्रमाणम आह मधु श्वेता गुड क्षारांजीरकम लवणम तथा घृतम तैलम च चूर्णादीन कोलमात्रा कोलमात्रां मात्रौ असे क्षिपेत. वसे क्षिपेत असा शब्द झालेला आहे. कोलमात्रौ मात्रांरसे आहे का? मात्रांवसे वसे क्षिपेत असं काहीतरी नाही, झालेलं आहे. मात्रांरसे क्षिपेत असं. रसे रसे बरोबर मात्रांरसे पण व असा का झालेला आहे तिथे मात्रांरसे असताना तर न वर रफार असताना हा बरोबर. असं मात्रांरसे असं झालं असतं. पण इथे वसे असं काहीतरी, मग कदाचित त्यांना पुन्हा वस्त्रगाळ करायचं की काय असं त्यांचं म्हणणं असावं. बघू आपण टीका वाचूया, टीकेत कदाचित कळेल. तत्र प्रक्षेपमाह मधु इत्यादी मध्वाधिकम कोलमात्रम म्हणजे एक कोल इतक्या मात्रेमध्ये ते घ्यायचं आहे. स्यात् तथा क्षिपेत कोलम पलस्य च अष्टांशः पलाचा 1/8 भाग म्हणजे 40 ग्रॅम इतकं पल असतं. 40चा 8वा भाग म्हणजे कोल म्हणजे 5 ग्रॅम. 5 ग्रॅम इतकं आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे. म्हणजे कुठलंही जर आपल्याला हे काय एखादं प्रक्षेप याच्यात घालायचं असेल तर ते किती घ्यायचंय, तर 1 कोल इतकं प्रक्षेप त्याच्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे 5 ग्रॅम प्रक्षेप घालायचंय. म्हणजे आपल्याला 1 कुडव इतकं आपण घेतलं ना, नाही 1 पल इतक्या प्रमाणामध्ये किंवा अर्ध्या पल इतक्या प्रमाणामध्ये आपण स्वरस घेतला. जर तो प्रॉपर स्वरस काढलेला असेल द्रव्याचा तर अर्ध पल इतकं स्वरसाचं प्रमाण आहे आणि त्याच्यात 1 कोल इतकं घालायचं. म्हणजे 20 ml किंवा 20 ग्रॅम इतका जर स्वरस असेल तर त्याच्यात 5 ग्रॅम इतकं आपल्याला प्रक्षेप द्रव्य घालायचे आहे. मग इथे जर आपण 2-3 द्रव्य घेतली तर ती 2-3 द्रव्य ही डिवाइड करून घ्यायची आणि सगळे मिळून 5 ग्रॅम असं प्रमाण तिथे झालं पाहिजे. म्हणजे 20 ग्रॅम जर द्रव्य घेतलं किंवा 20 ग्रॅम जर आपण स्वरस घेतला तर तिथे 5 ग्रॅम इतकं द्रव्य आलं पाहिजे. कोलम पलस्य च अष्टांशः मधु इति सामान्य ग्रहणेन तज्जातयो अष्टौ गृह्यते तद्यथा पैत्तिकं भ्रामरं क्षौद्रं माक्षिकं छात्रमेव च आर्घ्यम औद्यालिकम दालम इति अष्टौ मधुजातयः. इथे यांनी मध्येच मधुजाती पण सांगून टाकल्या. दीपिका जे काही दीपिका नावाची जी टीका आहे त्या टीकाकारांनी मधुजाती पण सांगून टाकलेल्या दिसतात. एवं अविशेषोक्तो अविशेषोक्तौ सर्वत्र श्वेता शीत शर्करा म्हणजे इथे मध जे घेतलेलं आहे ते 8 प्रकारचं मध आपण वापरू शकतो. म्हणून इथे त्यांनी मधु जातींचं वर्णन केलेलं दिसतं.
पुढे मधु श्वेता गुड क्षारान, त्यापैकी श्वेता म्हणजे शीत शर्करा म्हणजे पांढऱ्या रंगाची जी काही साखर आहे ती इथे घ्यायला सांगितली आहे. म्हणजे तेव्हाच्या काळापासून साखर ही वापरली जाते हे आपल्या इथे लक्षात येतं. पुढे गुड, तसंही सीतोपलादीमध्ये ही साखर आहे, पण तिथे आपण त्या ठिकाणी खडी साखर अशी धरतो किंवा पत्री साखर असं धरलं जातं. पण या ठिकाणी प्रॉपर शर्करा असं वर्णन केलेलं दिसतं आणि शर्करा ही खरोखरच मधुर आहे आणि मधुरता असतेच हे आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, पण ती शीत असते. त्यामुळे गुड हे उष्ण सांगितलं गेलेलं आहे आणि सीता ही शीत मानली गेलेली आहे. त्यामुळे आजकालची जरी साखर चांगली नाही असं म्हटलं जातं, तरी पण ती आपल्याला जर सद्य शीत गोष्टींमध्ये आपल्याला ती घेता येऊ शकते. आणि खरोखरच जर एखादी गोष्ट तिखट लागली असेल, तर त्याला शमन करण्यासाठी साखर हाच बेस्ट उपाय असतो. म्हणजे साखर खाल्ली की ती जो काही तिथलं जे औष्णत्व असतं किंवा जो तीक्ष्णपणा असतो तो कमी व्हायला मदत होते. त्यामुळे जरी काही द्रव्य ही शरीराला घातक ठरणारी असतात, तरी त्याचा योग्य ठिकाणी कसा वापर करायचा हे आपण आयुर्वेदातून शिकू शकतो. आणि जळी स्थळी काष्टी पाषाणी आयुर्वेद अशा प्रकारे जर आपण विचार केला तर खरोखरच आणि न अनौषधम किंचित द्रव्यम, कुठलंही द्रव्य हे अनौषधी नाही, म्हणजे औषध नाही असं नाही. त्यामुळे प्रत्येक द्रव्याचा औषध म्हणून कसा वापर करायचा हे आपण आपलं ठरवायला हवं. त्यानंतर श्वेता इति शीत शर्करा म्हणजे पांढरी साखर, गुडम प्रसिद्धम म्हणजे त्या काळातही प्रसिद्ध होतं गुळ. तद उपलक्षितत्वेन अन्ये इक्षु विकारा यथा दोष अपेक्षया गृह्यन्ते. त्यामुळे जे काही इक्षूचे वेगवेगळे विकार आहेत तेही इथे या गुड आणि शर्कराच्या उपलक्षित आपल्याला त्याचाही विचार या ठिकाणी करायचा आहे. क्षारान इति म्हणजेच इथे बाकी जे काही काकवी म्हणा किंवा इक्षुरस याचाही वापर आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो. क्षारानिती बहुवचनत्वेन सर्वे क्षाराः, क्षार म्हणजे सगळ्या प्रकारचे क्षार, अनुक्ते यवक्षारम एव सर्वत्रम. या ठिकाणी मी जे मागे पण गृहिणी अध्यायामध्ये बरेच वेळा असं म्हटलं की कुठे अनुक्त असताना काय घ्यायचं हे या ग्रंथामध्ये खूप छान पद्धतीने लिहिलेलं आपल्याला दिसतं. त्याचा वापर आपण करू शकतो की कुठे काय म्हणजे ज्या ठिकाणी क्षार असं नुसतंच लिहिलंय तिथे काय करायचं तर तिथे यवक्षार घ्यायचं. किंवा क्षार म्हणजे नक्की कुठला क्षार घ्यायचा तर त्या ठिकाणी यवक्षाराचा वापर करायचा आहे. इथे क्षारान असं म्हटलेलं असल्यामुळे अनेक प्रकारचे क्षार आपण इथे घेऊ शकतो. क्षारादिती बहुवचनत्वेन सर्वे क्षाराः अनुक्ते यवक्षारम एव सर्वत्र जीरकम प्रसिद्धम सामान्य ग्रहणेन पीत कृष्णाधिकम, पीत कृष्ण अशा प्रकारचं जीरक या ठिकाणी वापरायचं आहे. अविशेषे श्वेतजीरकम एव म्हणजे काही विशेष असं दिलेलं नसेल तर श्वेतजीरक मात्र नक्की घेता येतं, जे आपण सध्या रोजच्या जेवणामध्ये आपण वापरतो ते श्वेतजीरक. बाकी पीतवर्णी जीरक, कृष्ण जीरक, शहा जीरक, कडू जीरक असे वेगवेगळे जीरकाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. लवणमिती सामान्येन पंचलवणानी गृह्यन्ते. लवणम या ठिकाणी 5 लवण सांगितली गेलेली आहे. ती मागे पण आपल्याला आली होती पंचलवण, तर ती इथे लक्षात घ्यायची. सिंधू संवर्चल उपेतम बीडम सामुद्र औद्भिदम, ही 5 लवण पाठच करून टाकायची. सिंधू म्हणजे सैंधव, संवर्चल, बीड, सामुद्र आणि औद्भिद ही 5 लवण आपल्याला घ्यायची आहे. अनुक्ते तू सैंधवमेव ग्राह्य सर्वत्र, अनुक्त असेल त्या ठिकाणी सैंधवच घ्यायचंय. घृततैल पक्वापक्वम नानाविधम, घृततैल म्हणजे या ठिकाणी पक्व घ्यायचं का अपक्व घ्यायचं हे त्या त्या व्याधीनुसार आपल्याला ठरवायला हवं. घृततैलम पक्वापक्वम नानाविधम तत्र अनुक्ते तू गव्यम घृतम तिलतैलम च प्राधान्यम इति यथा.
अनुक्त असताना गव्य घृत किंवा तिल तेल म्हणत असताना तिल तैल याचा वापर करायचा आहे. तथा घृतेषु गोघृतम श्रेष्ठम तिलेषु तिलजम तैलेषु तिलजम तथा घृतामध्ये गोघृत आणि तिळामध्ये तेलामध्ये तीळ असे श्रेष्ठ मानले जातात किंवा तिळाचं तेल हे श्रेष्ठ मानलं जातं. चूर्णादिनी व्योष चूर्णादिनी व्योष इत्यादी जी काही चूर्ण आहेत ज्याचा प्रक्षेप आपल्याला करायचा आहे. व्योष म्हणजे त्रिकटू म्हणजे सुंठबिरे पिंपळी यांचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. बरेच वेळेला मिऱ्याचाच वापर हा जास्तीत जास्त केला जातो. आदिग्रहणेन क्षार मूत्र आरिष्ट शुक्तादयो रोग अपेक्षया गृह्यन्ते. आदी म्हणत असताना क्षार मूत्र आरिष्ट शुक्त इत्यादींचाही रोगाच्या अपेक्षेनुसार वापर करायचा आहे. यद्वा गुटिका अवलेहादयो अपि आदी शब्देन ग्राह्य. हा गुटिका इत्यादींचाही वापर आदी या शब्दाने केला जातो. रेंज नाही. पुढे इदानीं स्वरसे प्रक्षेपम प्रमाणम आहो. रसे स्वरसे प्रक्षेपणार्थम उक्तान मध्वादीन कोलमात्रान क्षिपेत. मधु इत्यादी एक कोल इतकं घ्यायचं आहे. कोल शब्देन टंकद्वयम उच्चते. कोल म्हणजे एक 2 टंक इत्यादी इतकं घ्यायचंय. म्हणजे आपण मगाशी पाहिलं तसं 5 ग्रॅम इतकं घ्यायचं आहे. अग्नी अपेक्षया वा देयम किंवा अग्नीच्या अपेक्षेने ते द्यायचंय. यतः मात्राया न व्यवस्था अस्ति व्याधी कोष्ठबलम वया. मात्रेची व्यवस्था ही व्याधी कोष्ठ बल आणि वय याच्यानुसार करायची आहे. म्हणून इथे मात्रा सांगितली गेलेली नाही. आपण उगाच स्टँडर्डायझेशनच्या मागे लागतो. पण व्याधी कोष्ठ बल आणि वय याच्यानुसार प्रत्येकामध्ये प्रत्येक द्रव्याची मात्रा ही बदलत असते. त्यामुळे ग्रंथकार स्वतःच म्हणतात की मात्रया न व्यवस्था असती. मात्रेनुसार म्हणजे मात्रेनुसार व्यवस्था करायची नाहीये, तर प्रत्येकाच्या व्याधीनुसार कोष्ठानुसार बलानुसार आणि वयानुसार औषधाची मात्रा ही ठरवायची आहे. आलोच्य देश कालौच योज्यो तद्वच्च कल्पना. देश काल इत्यादी पाहून आपल्याला प्रत्येक औषधाच्या कल्पना ह्या करायच्या आहेत. इति परिभाषायाम उक्तम. अशा प्रकारे इथे स्वरस ही परिभाषा या ठिकाणी संपते. आज थांबूया. पुढे स्वरसामध्येच एक कूटपाक विधी याचं वर्णन आहे. त्याचं मी काढूनही ठेवलंय, पण ते आपण पुढे घेऊया. चालेल आज मॅडम. आपण या ठिकाणी थांबूया. चालेल. येतंय ना छान लक्षात? समजलं. हो समजलं. हो. या ठिकाणी आपल्याला खूप वेगवेगळ्या